विज्ञान केंद्र, जळगाव जामोद, बुलढाणा 1 पुनश्च आपल्या सर्व शेतकऱ्यांकरिता आज हजर आहोत. आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेला आहोत. तो म्हणजे आंबा या पिकातील मायक्रोन्यूट्रिएंट ची कमतरता कशी ओळखायला पाहिजे आणि ती ओळखल्यानंतर आपण त्याचं नियोजन कसं करायला पाहिजे. चला तर बघूया आपण मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सी ही आंबा पिकामध्ये नेमकी कशा पद्धतीनं असते. सर्वप्रथम कुठल्याही पिकाला अन्नद्रव्याची आवश्यकता आहे. तर नेमकी ते किती पाहिजे असतात? तर साधारणतः जवळपास 16-17 अन्नद्रव्य हे कुठल्याही पिकाला झाडाला पाहिजे असते. त्यातील 3-4 प्रकारचे जे काही मूलद्रव्य आहेत, हे तर नैसर्गिकरित्याच आपल्याला जमिनीतून त्यानंतर हवेतून आणि पाण्यातून मिळतात. परंतु राहिलेले जे काही 12-13 मूलद्रव्य आहेत, ते मात्र जमिनीतून त्याला पाहिजे असतात. कधी-कधी त्याला कमी पडतात आणि हे जर कमी झाले मूलद्रव्य, तर मात्र आपल्या आंब्यासारख्या पिकाला त्याच्यामध्ये दुर्गमी त्याचा परिणाम होत असतो. हे आपण एक विषयावर बघूया, की नेमके त्यांचे झाडावर त्याचे सिम्प्टम्स कसे दिसतात. बोरॉन, झिंक, आयर्न, मॅंगनीज, कॉपर, मॉलिब्डेनम या सूक्ष्मद्रव्याच्या व्यतिरिक्त जे काही NPK आहेत, हे सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्व आहे. परंतु चयापचयाची क्रिया आणि एन्झाईम क्रिएशनसाठी ह्या सर्व अधिकांश ज्या काही अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, ह्या सर्व महत्त्वाचे कार्य करतात. तोपर्यंत त्या झाडाची काईक वाढ ही आपल्याला दिसत नाही. आपण पहिला बघूया तर पोटॅशची कमतरता आंबा पिकामध्ये कसं असते. पोटॅश हा सर्वात महत्त्वाचा अन्नद्रव्य आहे. जे महत्त्वाचे 3 मूलद्रव्य आहेत नत्र, स्फुरद, पालाश त्यातील पोटॅश हा घटक फळांच्या वाढीसाठी महत्त्वाचा कार्य करतो. याची जर कमतरता जर झाली तर आपल्याला झाडांच्या पानांवर काठा ह्या आपल्याला जळल्यासारख्या दिसतात. त्यावर जे आहे झुलसण्यासारखे म्हणजे ज्या आहेत त्या अशा जळल्यासारख्या दिसतात वरतून टॉपपासून खालपर्यंत. आणि ज्या काही पोटॅशची कमतरता ज्या झाडांवर राहते त्यावर कीड आणि बुरशीचा सुद्धा प्रादुर्भाव त्याच्यावर वाढू शकतो. अशा पद्धतीनं जर आपल्याला दिसत असेल तर समजायचं की पोटॅश या मूलद्रव्याची कमतरता त्या झाडामध्ये आहे. पोटॅशची कमतरतेची इतर ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपल्याला या फोटोग्राफ्समधून तुम्हाला सहज पद्धतीनं ओळखू येतील. ज्यामध्ये जास्त प्रमाण झाल्यास टीप काठाची सोडून सुद्धा नंतर मग वरतून तर खालपर्यंत पान पूर्णपणे वाळत जातं. जळल्यासारखं दिसतं त्याला आपल्याला. त्यामुळं फळाचा आकारसुद्धा कमी होतो. त्याला स्वादसुद्धा त्या फळांना राहत नाही. आता याचं नियोजन कसं करायला पाहिजे तर साधारणतः जुलै-ऑगस्ट दरम्यान आपल्याला 1 किलोग्रॅम प्रति झाड पोटॅश आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला फवारणीतून सुद्धा पोटॅश आपल्याला द्यायचं आहे. म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश या दोन्हीही पोटॅशचे वेगवेगळे जे घटक आहेत त्या कुठल्याही एखाद्या घटकाद्वारे आपल्याला पोटॅश त्या पिकाला आपण देऊ शकतो. त्यानंतर बोरॉन आहे. बोरॉनसुद्धा एक खूप महत्त्वाचं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं या फोटोग्राफ्समध्ये जर तुम्ही बघत असाल तर ही चमकहीन त्या पानाचे जे आहेत त्यातली निघून जाते. नसा ह्या मोठ्या होतात. त्यानंतर इतर जे काही लक्षणं आहेत की जसं पानंसुद्धा लहान होतात. त्यानंतर जे आहे सिरे ते मुरझळून जातात. पोषक तत्वांमध्ये झिंक, बोरॉन ह्या सोबत जे पोटॅशियम आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. शारीरिक विकार आणि फळांची उत्पादकता वाढीकरिता आपल्याला त्या महत्त्वाच्या असतात. बोरॉनची जर कमतरता वाढली तर या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पानगळ झालेली दिसेल. पूर्णतः शेंड्यापासून तर खालपर्यंत पानं हे वाळत जातात आणि अशा पद्धतीनं झालं तर खूप मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम आपल्याला जाणवतील. बैगनपल्ली या आंब्याच्या वाणामध्ये तुम्हाला बोरॉनची कशी कमतरता आहे हे आपल्याला अशा पद्धतीनं जाणवेल. पानं हे जळल्यासारखे दिसत आहेत. त्याचे काठं समोरचे जे टोक आहेत हे लहान झालेले तुम्हाला दिसतील. त्यानंतर बोरॉनची कमतरता ही गंभीर स्थितीत झाल्यानंतर जे आहे संपूर्ण पानावर जळल्यासारखी स्थिती दिसतील. दाशेरी जे आंबा आहे त्याच्यामध्ये बोरॉनच्या कमतरतेमुळे फळांची लागसुद्धा कमी राहतो. प्रत्येक एका इन्फ्लोरेसन्स स्ट्रिपवर तुम्हाला फक्त एकच फळ तुम्हाला दिसून येतील. पानांवर सुद्धा त्याचे परिणाम जाणवतात. बोरॉनच्या कमतरतेचे हे वेगवेगळे आपल्याला दिसत आहेत की एका साईडला तुम्हाला फळं लहान आहेत तर दुसऱ्या साईडला हे बोरॉनच्या कमतरतेमुळं पूर्णतः फळं
गळून पडलेले आहेत. वाढीच्या अवस्थेत बोरॉनची जर कमतरता होत असेल फळवाढीच्या अवस्थेत, अशा अवस्थेमध्ये फळं हे उभे क्रॅक होतात त्यांना. त्यानंतर पिकलेल्या अवस्थेत त्याच्यामध्ये जे आहे असे भुऱ्या रंगाचे तुम्हाला धब्बे दिसतील आणि ते खाण्यासाठी सुद्धा आपल्याला जे आहे योग्य राहणार नाही. आता यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं त्याचं नियोजन करता येईल, तर सर्वप्रथम महत्त्वाचं म्हणजे जमिनीद्वारे आपल्याला जुलै ते ऑगस्ट दरम्यान जमिनीतून आपल्याला प्रति झाड 100 ग्रॅम बोरिक ॲसिड आपल्याला ते वापरायचं आहे. फवारणीमध्ये जून महिन्यामध्ये 0.5% बोरिक ॲसिड आणि त्यानंतर पुन्हा एकदा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात आपल्याला 0.1% बोरिक ॲसिड याची आपल्याला संपूर्ण पिकांवर, आंब्याच्या झाडावर आपल्याला फवारणी घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर झिंकचा महत्त्वाचा रोल आहे. झिंक जर कमतरता होत असेल तर तुम्हाला जे टिपकडील पानं आहेत, नवीन नवती आलेले, ते पूर्णतः तुम्हाला पिवळे झालेले दिसतील. त्याच्या शिरा फक्त हिरव्या राहून बाकीचं संपूर्ण पानं पिवळे झालेले दिसतील. दुसरा त्याचा ओळखण्याचा एक जी पद्धत आहे, त्यात म्हटलं म्हणजे पानं हे नावेच्या आकाराचे होतात. एकतर वरती पूर्णतः टर्न होतात किंवा मग खालच्या साईडनं टर्न होतात. अशा पद्धतीनं आपल्याला जर झिंकची कमतरता दिसत असेल तर त्याचं वेळीच नियोजन करणं गरजेचं आहे. दुसरे हे सिम्प्टम्स आहेत की नवीन वाढलेले पाना आपण इथं बघू शकता की कशा पद्धती इथं फ्रेश निघालेल्या आहेत, परंतु तेच झिंकची कमतरता झालेले जे जागा आहेत, जे झाडं आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला झिंकची कमतरतेचं अशा पद्धतीनं झाडं दिसतात. पुन्हा ते झिंकची कमतरतेमुळं हे बघा की इथं कशा पद्धतीनं आपल्याला पानं दिसत आहेत. त्यानंतर इथं पानाची पूर्णतः कलर गेलेला आहे. जो हिरवा कलर पाहिजे त्याऐवजी असा पांढुरका कलर इथं आपल्याला आलेला आहे. त्यानंतर लहान जे पानं आहेत ते उलट्या नावेच्या आकाराचे सुद्धा झालेले आपल्याला दिसतील. आता या झिंकच्या कमतरता किंवा सुधार करण्याकरिता आपल्याला झिंक सल्फेट 2 ग्राम प्रति लिटरनुसार 15 दिवसाच्या अंतरानं आपल्याला 2दा फवारणी त्याची करायची आहे. ह्यानंतर आपल्याला झिंक सल्फेट जर पत्तीवर आपण फवारणी जर केली तर त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं फुलं, फळांचं जे आहे लागत चांगली येते, गुणवत्तासुद्धा सुधार त्याच्यामध्ये होत असते. त्यानंतर महत्त्वाचं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे फेरस, ज्यालाच आपण आयर्न म्हणतो, ज्याला आपण मराठीमध्ये लोह म्हणतो. याचीसुद्धा आंब्याच्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्याची कमतरता होत असते. ही सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला निकाली काढणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये फेरसची जर कमतरता होत असेल तर संपूर्णतः हिरवा रंग जो याला पांढरा रंग येतो, याला ब्लिंचिंग असे म्हणतात. त्यानंतर लहान पानं हे पिवळे पडतात, त्याचा आकारसुद्धा छोटा होत असतो. फेरसच्या कमतरतेमुळे सेम आपल्याला अशा पद्धतीनं पानाचे जे आहेत कलर आपल्याला दिसेल. या पद्धतीनं ज्या काही आता तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणं फोटोग्राफ्सद्वारे दाखवलेले आहे. अशा पद्धतीचे जर आपल्या बागेमध्ये जर दिसत असेल तर वेळीच या अन्नद्रव्याच्या कमतरतेचं नियोजन तुम्ही करा आणि ह्या पद्धतीनं नियोजन केल्यानंतर कुठल्याही प्रकारचं अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्याचा आपल्याला तिथे कमतरता होणार नाही. किंबहुना ही सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आपण जर वेळीच जर अगोदर हिडन हंगर स्टेजमध्ये जर आपण जर ती कव्हर केली तर आपल्या झाडांची उत्पादकता ही उत्पादनक्षम स्टेजमध्ये चांगली होईल. ज्यावेळेस वाढीचा कालावधी आहे आंबा पिकांचा, त्यावेळेस वाढसुद्धा त्याच्यामध्ये चांगली होईल. एवढं सर्व आपण करणं ही अपेक्षित आहे. तर शेतकरी बंधूंनो, मी आता तुम्हाला आंबा पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही आपल्याला जर कुठले जर याबाबतीत माहिती पाहिजे असेल तर माझ्या शशांक कृषी ज्ञान या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इथंच मी थांबतो. धन्यवाद.